जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च 2026 निमित्त सोलापूर जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथे उपलब्ध असलेल्या सीबीनॅट या अत्याधुनिक तपासणी उपकरणाचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केले। टीबी हा संसर्गजन्य रोग असून त्यावर उपचार शक्य आहेत। सर्व तपासण्या व औषध उपचार शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहेत। उपचार कालावधीत क्षयरुग्णांना दरमहा 1000 रुपये आहार भत्ता डीबीटी मार्फत दिला जातो। तसेच निक्षय मित्र उपक्रमांतर्गत समाजातील व्यक्ती आणि संस्था रुग्णांना पोषण आहार किट देऊन क्षयमुक्त भारत अभियानात सहभागी होत आहे। आतापर्यंत 720 निक्षय मित्रांनी 962 रुग्णांना पोषण किट वितरित केले आहे। जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर बार्शी आणि जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथे सीबीनॅट मशीन उपलब्ध आहे। सध्या जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य केंद्रांमध्ये 524 रुग्ण उपचार घेत आहेत। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 100 दिवसांचे विशेष अभियान राबवून 290 अतिजोखमीच्या गावांमध्ये संशयित रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे। खासगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेत्यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील 1027 ग्रामपंचायतींपैकी 446 ग्रामपंचायती क्षयमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत। यामध्ये 17 सुवर्ण, 114 रजत, 315 कांस्य श्रेणीतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे। मागील वर्षी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात 5वा क्रमांक पटकावला होता। चालू वर्षात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे डॉक्टर नवले यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।